सरकारचं करायचं का खाली मुंडकावर पाय मुख्यमंत्र्यांचं करायचं का खाली मुंडकावर पाय जाऊ नाही जाऊ बॅट घ्यायचं जाऊ हम ये साहेब या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी सध्या आल्याचं काय सांगाल तुम्ही? आक्रमक झालेला आहात तुम्ही, थेट जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्ही घुसलेला आहात, तेव्हा काय मागणी काय तुमची? आमची मागणी आहे जी सरकारने, केंद्र सरकारने जी शेतकऱ्यांवरती ऑनलाईन विक्री खताची जी जो प्रोपगंडा घातलाय हा तात्काळ बंद करावं. कारण ग्रामीण भागामध्ये एक तर रेंज नाही, शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही, बऱ्याच शेतकऱ्यांना काही समजत नाही. आणि तुम्ही ऑनलाईन कशासाठी? त्याच्यासाठी ऑफलाईन खत विक्री आणि तुमच्या अधिकाऱ्यांना तुम्ही आदेश द्या ना. तुम्ही म्हणजे घोटाळे होत्या, फ्रॉड होतात, तुमचे अधिकारी मग घोटाळेबाज आहेत का? म्हणजे याचा अर्थ तुमचं सरकार घोटाळेबाज आहे. त्या अधिकारी घोटाळे अधिबाज तुम्ही पाठीमागे घालताय. म्हणून त्यासाठी आज आम्ही इथं आलोय. आणि दुसरी गोष्ट, जी कर्जमाफी जाहीर केली आहे तिला मोठं नाव दिलं या शासनाने, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना. अरे पण त्या योजनेमध्ये आहे काय? त्या कर्जमाफी योजनेमध्ये आहे काय? ही योजना म्हणजे फसवी योजना आहे. 2019ला ज्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना आता मिळणार नाही. म्हणजे का? तो शेतकरी नाहीये का? ज्याच्याकडे पक्क घर आहे त्याला कर्जमाफी मिळणार नाही, ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्याला कर्जमाफी मिळणार नाही. म्हणून आज आम्ही संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने बैलगाडी घेऊन यायला लागलो. तर त्याच्याही म्हणजे त्यासाठी आम्हाला या सरकारने पोलीस प्रशासनामार्फत थांबवण्याचा प्रयत्न केला आणि एकच बैलगाडी आम्ही या सरकारची तिरडी आणणार होतो, परंतु यांनी आम्हाला मधीच रोखवलं, आमच्यावर कायद्याचा धाक दाखवला. परंतु आम्ही थांबणाऱ्यातले नाही. शेतकऱ्यांची मुलं आहोत, शेतकरी आहोत. जोपर्यंत जीवात जीव आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही. एक कवत नाही बैलगाडी आम्ही इथपर्यंत घेऊन येलो. पण येता 15 तारखेपर्यंत म्हणजे 14 तारखेपर्यंत जर यांनी निर्णय नाही घेतला तर 15 तारखेला संघटनेच्या वतीने आमरण उपोषण तर आहेच, पण एक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर घेऊन मोर्चा काढणार आहोत. मला असं म्हणतं की जी कर्जमाफी झाली, तुटपुंजी झाली, त्यामुळे शेतकरी सहमत नाही म्हणून? बिलकुल सहमत नाहीये. एकाही शेतकऱ्याला म्हणजे थोडक्यात जिल्ह्यातील बोटावर मोजण्यात शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसणार आहे. मग बाकीचे शेतकरी नाहीयेत का? म्हणून आमची मागणी आहे की ही कर्जमाफी कुठलीही अट न घालता सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. व जी आत्ताच कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जो घाट घातला आहे त्यांनी ऑनलाईन खत विक्रीचा, हा तात्काळ बंद करावा. अन्यथा यांना आम्ही शांत बसू देणार नाही. मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे असेल किंवा काळ्या पद्धतीने खत विक्री होतं, त्यामुळे बोगस बी बियाणं म्हणजे कोण करताय? बोगस बी बियाणं म्हणजे याचा अर्थ असा आहे, जर सरकारला जर कधी या गोष्टीचा धाक आहे की बोगस बी बियाणं, मग बोगस बी बियाणं करणारे यांच्याकडे अधिकारी नाहीये का? अधिकाऱ्यांना याचा वचक नाहीये का सरकारचा? म्हणजे याचा अर्थ ही मंत्री, हे जे मंत्री खासदार, हे जे सरकार आहे हेच भ्रष्ट आहे, हेच काळाबाजारी आहे. शेतकरी स्वतःहून काही काळाबाजार करत नाही, शेतकरी काही साठेबाजी करत नाही. साठेबाजी करणारे हे हरामखोरच. आणि यांनीच हे अटी लावल्या, कारण यांना ते खत साठवून ठेवायचंय, शेतकऱ्याला द्यायचं नाहीये आणि शेतकऱ्याला वेठीस धरायचंय. हे आम्ही कदापि खपून घेणार नाही. येत्या 15 तारखेला मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत, एवढंच या ठिकाणी आम्ही आव्हान करतो. निश्चित आपण जर पाहिलं तर मोठं आंदोलन करण्याचं जे या ठिकाणी आव्हानाच्या शेतकऱ्यांकडून सध्या करताना सध्या पाहायला मिळत आहे. तर मात्र महत्वाचा विषय हाच आहे, कारण की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन शेतकरी संघटना जे आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. 3D आंदोलन जे होतं या ठिकाणी काढण्यात आलं, बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र पोलिसांनी याला परवानगी नाकारल्यामुळं दूरवरच तो बैलगाडी असेल किंवा 3D आंदोलन जे त्या ठिकाणी पोलिसांकडून दाबण्यात आलेलं आहे. मात्र महत्वाचा विषय हाच आहे, कारण की या आंदोलनानंतर तरी ही ऑनलाईन खरेदी बंद होईल का हे देखील तेवढं